माननीय मुख्याध्यापिका श्रीमती एस.पी. नरवरे मॅडम, उपमुख्याध्यापक श्री एम.डी. कुंभार सर, पर्यवेक्षिका सौ ढगे मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक व विद्यार्थी मित्र, 9 ऑगस्ट हा दिवस क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली जाते। काल रविवार होता, या दिवशी आपल्या शाळेतही क्रांती दिन साजरा केला गेला। या दिवशी विद्यापीठ सोसायटीचे कार्यकारी चेअरमन माननीय ॲडव्होकेट धनंजय पटाडे साहेब, शाळेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, एनसीसीचे विद्यार्थी तसेच समूह गाणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बिंदू चौक येथे आपण क्रांती दिन साजरा केला। त्यानंतर क्रांती ज्योतीचे संचलन करण्यात आले। याच क्रांती दिनाचं महत्त्व सांगण्यासाठी मी आज इथं तुमच्यासमोर उभा आहे। भारताच्या इतिहासात 9 ऑगस्ट हा दिवस क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो। भारतीय स्वातंत्र्य लढा हा जगातील सर्व स्वातंत्र्य लढ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता, कारण हा लढा लढत असताना भारतीय लोकांनी अहिंसा म्हणजे हिंसा न करणे या मार्गाचा अवलंब केलेला होता। आपण पाठ्यपुस्तकामध्ये हा इतिहास अभ्यासलेला आहे। इंग्रजांच्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जहालगड, मवाळगड असे 2 गट निर्माण झाले होते। भारताला स्वातंत्र्य हे इंग्रजांकडून जशास तसे या पद्धतीने मिळायला हवे, इंग्रजांच्या प्रत्येक कृतीला त्यांच्याच पद्धतीनुसार विरोध करावा असे मानणारा जहाल गट होता। यामध्ये प्रामुख्याने लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, खुदीराम बोस यासारखे अनेक क्रांतिकारी सहभागी झाले होते। तर लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर भारतामध्ये मवाळ गट म्हणजेच महात्मा गांधीजींचे युग सुरू झाले। गांधीजींच्या बरोबर पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, विनोबा भावे, सरोजिनी देवी नायडू यासारखे मवाळ तत्ववादी लोक सहभागी झाले होते। मवाळ गट हा अहिंसा मानणारा गट होता। अर्ज करणे, विनंती करणे या सनदशीर मार्गाने स्वातंत्र्य मिळवणे हा या गटाचा मुख्य उद्देश होता। जहाल गट व मवाळ गट हे 2 विचार प्रवाह असले तरी इंग्रजांकडून भारताला स्वातंत्र्य मिळावे ही एकच इच्छा सर्वांची होती। त्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत होता। भारतातील सर्व जनता, शेतकरी, कामगार, स्त्री, पुरुष, विद्यार्थी प्रत्येक जण आपापल्या परीने हा स्वातंत्र्य लढा लढत होते। इंग्रजांना पदोपदी विरोध होत होता। यामध्ये शाळकरी मुले सुद्धा सहभागी झालेले होते। इंग्रजांना भारतात राज्य चालवणे नंतर हळूहळू कठीण होत चालले होते। याच काळामध्ये वर्धा या ठिकाणी 14 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय सभेने भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव सहमत केला। ही मागणी जर इंग्रजांनी मान्य केली नाही तर इथून पुढचा लढा जो आहे तो अहिंसक पद्धतीने सुरू करण्यात येईल असा इशाराही इंग्रजांना देण्यात आला। 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक आजचे क्रांती मैदान या नावाने ओळखले जाते तेथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले। या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना अब्दुल कलाम आझाद हे होते। ब्रिटिशांनी भारत सोडून जावे या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले। 8 ऑगस्ट 1942 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताला छोडो भारत हा ठराव प्रचंड बहुमताने मंजूर केला। इंग्रजांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। यावेळी गांधीजी भारतीयांना म्हणाले, या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषाने आपण स्वतंत्र झालो आहोत असे समजले पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागले पाहिजे। आपण भारताला स्वतंत्र तरी करू किंवा हे भगीरथ प्रयत्न करत असताना मरून जाऊ। गांधीजींनी जनतेला करेंगे या मरेंगे या भावनेने बलिदानास सिद्ध होण्याचे आवाहन केले। तेव्हापासून 9 ऑगस्ट हा दिवस क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो। 9 ऑगस्टच्या पहाटेच महात्मा गांधीजी, मौलाना आझाद, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल यासारख्या प्रमुख नेत्यांना इंग्रजांनी अटक केली। नेत्यांच्या अटकेच्या बातमीने जनतेचा संताप अनावर झाला। लोकांनी मिरवणुका काढल्या, पोलिसांनी आंदोलकांवर लाठी हल्ले आणि गोळीबार केला। अशा घटना भारतभर दररोज घडत होत्या। अशीच घटना 16 ऑगस्ट 1942 रोजी आपल्या कोल्हापुरात घडली। कोल्हापुरातील एका मोठ्या चौकात कोल्हापुरातील लोकांची सभा होती। सभेला भरपूर लोक जमले होते। सभेसाठी आपल्या शाळेतील म्हणजेच विद्यापीठ हायस्कूल मधील एक तुमच्यासारखा विद्यार्थी बिंदू नारायण कुलकर्णी तेथे हजर होता।
सभा सुरू होताच इंग्रजांनी लाठी हल्ला सुरू केला. लोक इकडे तिकडे पळू लागले, पण यावेळी बिंदू नारायण कुलकर्णी जागेचे हलले नाही. इंग्रजांनी या शाळकरी मुलावर लाठी हल्ला केला. या लाठी हल्ल्यात बिंदू नारायण कुलकर्णी शहीद झाले. ही घटना आपल्यासाठी, आपल्या शाळेसाठी व आपल्याला आदर्श घेण्यासाठी आहे. या घटनेमुळे या चौकाला ऐतिहासिक बिंदू चौक असे नाव मिळाले. पूर्वी या चौकाला मिरची बाजार असे नाव होते, ते बदलून बिंदू चौक हे नाव देण्यात आले. क्रांतीच्या घटनेमध्ये, स्वातंत्र्याच्या घटनेमध्ये आपली शाळा केंद्रबिंदू होती हे आपण समजून घेतले पाहिजे. या सर्व घटना पाहता ऑगस्ट महिना हा खूप महत्त्वाचा महिना मानला जातो. यामुळे क्रांती झाली आणि नंतर सरळ जनजीवन बदलून गेले. या क्रांतीचा परिणाम असा झाला की 5 वर्षानंतर म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. भारतीय स्वातंत्र्य लढ्याला यश प्राप्त झाले. या सर्व ज्ञात अज्ञात क्रांतिकारी भारतीयांना मी मनापासून वंदन करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.